दादा मधीच आले ते हां किशोर दादा शिंदे दादा साईडला जरा समोर कोण आहे समोर पंकज सर थोडं जवळ आहे इथं प्लेस त्याच्यावर येत असेल पंकज सर पंकज विधानसभेसाठी मतदानाला आलेले आहेत. दृश्यात कार्यकर्ते देखील आहेत. संतोष मागे संतोष मोबाईल होतो सगळा फ्रेमवर मागे आपण एक लाईन उभं राहूया व्यवस्थित सगळ्यांना घेता येईल. दादा मधीच आले ते हां किशोर दादा शिंदे दादा साईडला जरा समोर कोण आहे समोर पंकज सर थोडं जवळ आहे इथं प्लेस त्याच्यावर येत असेल पंकज सर पंकज तुम्ही हे घेतलंय काय आयडिया घेतलं का जिओ घेतलं दोन्ही पण टाकलं.
तसं दोन्ही असते. पंकज पंकज मागे लाईव्ह चालू आहे. महाराज ते इथं त्या बाहेर गेले, बाहेर या, बाहेर या. शाहीच नाही. शेवटी आपला देश काय आहे, जो नागरिक असो तो, म्हणजे यू आर व्हॉट युअर कंट्री इज, सॉरी युअर कंट्री इज व्हॉट यू आर. जसे नागरिक तसा देश, आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपलं मत हे दिलंच पाहिजे. कोण माझ्यापर्यंत आला कोण नाही आला हे नगण्य आहे, पण प्रत्येक नागरिकांनी आपलं मतदान हे केलंच पाहिजे. जेव्हा आपण मतदान करतो तेव्हाच आपल्याला तक्रार करायचा अधिकार असतो. कशी परिस्थिती आहे बाबा? खूप छान. आम्ही प्रचार इतके दिवस करत होतो. मला वाटतंय शेवटचा एक आठवडा तर मला असं वाटत होतं की हे इलेक्शन आमच्या हातात नसून लोकांच्याच हातात आहे. म्हणजे असतीच, पण कार्यकर्त्यांच्यातला जो उत्साह होता किंवा ज्या पद्धतीने कार्यकर्ते आग्रह धरून करत होते गोष्टी, की खरंच खूप छान वाटलं. आणि नक्कीच हा विजय बाबांचा आहे. प्रचारात सक्रिय झाले. काय सांगाल, सातारकरांना काय आव्हान करता? माझं आव्हान हेच आहे की सर्व सातारकर आणि जिल्हावासियांनी आपला मतदानाचा हक्क म्हणजे बजावला पाहिजे. माझं आव्हान हेच आहे की सगळ्यांनी बाहेर पडा, मतदानाचा हक्क बजवा. आज इलेक्शन कमिशन, प्रशासन सगळेच एवढं प्रबोधन करतात मतदान होण्यासाठी, तेव्हा आपण आपला अधिकार जो आहे तो वापरला पाहिजे. तर शेवटी तुमच्या एका मतानं तुम्ही विधानसभा, मतदारसंघ, जिल्हा, राज्य ह्याचा निर्णय करायला जाणार आहे. त्यामुळं 100% मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा हेच आव्हान मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना करू इच्छितो. बाबा काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? नाही, मला माझ्या इथं सातारा जावळीमध्ये 100% मला यश मिळणार आहे हे याची मला खात्री आहे. जिल्ह्यातसुद्धा मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार हे आमचे जिल्ह्यातले जे आहेत ते सगळे उमेदवार आमचे विजयी होतील. आज महायुतीला जिल्ह्यात, राज्यात हे इलेक्शन सुरू झाल्यापासून वाढता प्रतिसाद मिळाला आणि परत एकदा राज्यामध्ये महायुती भाजपच्या माध्यमातून, भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनवणार ही परिस्थिती 100% आपल्याला बघायला मिळते. काय आव्हान करता? माझं आव्हान हेच आहे की सर्व सातारकर आणि जिल्हावासियांनी आपला मतदानाचा हक्क म्हणजे बजावला पाहिजे. माझं आव्हान हेच आहे की सगळ्यांनी बाहेर पडा, मतदानाचा हक्क बजवा. आज इलेक्शन कमिशन, प्रशासन सगळेच एवढं प्रबोधन करतात मतदान होण्यासाठी, तेव्हा आपण आपला अधिकार जो आहे तो वापरला पाहिजे. तर शेवटी तुमच्या एका मतानं तुम्ही विधानसभा, मतदारसंघ, जिल्हा, राज्य ह्याचा निर्णय करायला जाणार आहे. मग 100% मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा हेच आव्हान मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना करू इच्छितो. काय परिस्थिती आहे सध्या? नाही, माझ्या सातारा जावळीमध्ये 100% मला यश मिळणार आहे हे याची मला खात्री आहे. जिल्ह्यात सुद्धा मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार हे आमचे जिल्ह्यातले जे आहेत ते सगळे उमेदवार आमचे विजयी होतील. आज महायुतीला जिल्ह्यात, राज्यात हे इलेक्शन सुरू झाल्यापासून वाढता प्रतिसाद मिळाला आणि परत एकदा राज्यामध्ये महायुती भाजपच्या माध्यमातून, भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनवणार ही परिस्थिती 100% आपल्याला बघायला मिळते.
गुड मॉर्निंग. माझ्या आई म्हणल्या, शेवटी असं वाटत नव्हतं की म्हणजे आम्हाला काय करायचं होतं. सगळ्यांना माहिती होतं महाराजांचं चिन्ह, महाराजांनी काय काय काम केलंय त्यांच्यासाठी. पूर्ण आमचं सातारा, जावली, शेंद्रे सगळीकडे जिकडे गेलेलो त्यांना माहिती होतं की महाराजांचं त्यांच्यावर प्रेम आहे, महाराजांनी त्यांच्यासाठी कष्ट केलेत. तर असं वाटत नव्हतं की जास्ती म्हणजे महाराजांच्या हातात काय होतं. तर सगळं आपल्या जनतेच्या हातात. ओके, चालेल.